या दोन गोष्टी करायच्या. आर्थिक नाकाबंदी हे सगळे म्हणजे 140 करोडचा देश, त्यातले 30 करोड मुसलमान गेले, ते आपल्याबरोबर कधीच नाही. 10 करोड आहेत ते राहुल बरोबर गेले, ते जाऊ दे. 10 करोड आहेत ते लेफ्टिस्ट आहेत, मार्क्सिस्ट वगैरे नाही का, ते सगळे ते पण जाऊन दे. चला म्हणजे आपले तर 90च राहिले. आता 90 मध्ये 10 असे आहेत ना त्यांना कसलीच पडलेली नाही. हे असलं सगळं फालतू आहे. शनिवार कधी उजाडतोय, सकाळी गाडी कधी काढतोय अशी चड्डी घालून, कधी लोणावळ्याच्या रिसॉर्टवर जातोय, 2 पेग लावतोय, त्या स्विमिंग टँक मध्ये कधी झोपतोय. असे 10% हिंदू आहेत, ती जाऊ दे. 10% आहेत ते नाईलाजाने कुठल्या तरी भलत्याच देशात, भलत्याच शहरात अडकलेले आहेत. इच्छा आहे पण नाही येऊ शकत, ते गेले. तरी सुद्धा 60-65 करोड राहतात ज्यांना आजही हिंदू धर्मावर प्रेम आहे, ज्यांना आजही हिंदू असल्याचा अभिमान आहे. काय ते माहित नाही, पण आहे आतून. म्हणजे ते परंपरागत आलेलं आहे, पण त्यांना वाटतं हे हिंदू आपण टिकलो पाहिजे. असे 60-65 करोडनी रोजचे 100 रुपये देणं बंद केलं टोपीवाल्याला. किती पैसे होतात इमॅजिन करा. त्यामुळे ही 2 युद्ध आता नवीन काळाप्रमाणे लोकशाही राष्ट्रामध्ये आपल्याला लढायचे आहेत. याच्यासाठी हिंमत लागत नाही, ताकद लागत नाही, धैर्य लागत नाही, कुणाला घाबरायचं कारण सगळं गुप्तपणे करायचं आहे. शांत असं जायचं, वस्तू अशी विकत घ्यायची. हलाल आहे काय? हलाल. कोणी विचारलं क्यों भाभी आपने क्यों रखा? नाही नाही ऐसी देखा मैंने उसको. पुढे जायचं. काय कोण बोलत नाही, कोण शिक्षा करत नाही, आणि संविधानाने अधिकार दिलेले आहे. काही झालं आपण संविधानाने अधिकार मानायचे. संविधान आलं की गप्प बसतात समोर. आपल्याला हिंदू राष्ट्र बनवायचं असेल तर आता सर्वसामान्य माणसांना कुठल्या लढाया लढायच्या आहेत तेही मी तुम्हाला सांगितलेले आहे. आज अखिल भारतीय ब्राह्मण संघाने माझं हे ठेवलं इथे व्याख्यान, आणि रात्री 11 ते 12:30 अशी कल्याणमधली अभूतपूर्व माणसं आहेत की जी एवढं न झोपता, म्हणजे एवढ्या त्या वयस्क आहेत तरी पण मुलीला सांगितलं नाही येणार मी आता, ते संपल्याशिवाय मी काय येणार नाही. कौतुक असतो आहे. आज आमचा मित्र समीर तोही बसलाय पूर्ण वेळ. परत एकदा आपल्या सगळ्यांचा आभारी आहे आणि इथेच